या माणसानं तहसील त्याच्या ताब्यात ठेवलेलं आहे, पोलीस स्टेशन त्याच्या ताब्यात ठेवलेलं आहे, गुंडांचा सुडसुडाट केलेला आहे. अशा माणसांना आपण ताब्यात ठेवतोय. याचे चिल्ले पल्ले कुठेतरी येतात. एका झेडपी सदस्याला मारतात तरी सुद्धा आम्ही शांत बसतो असा. पर वहां पर भी अगर टिकट कट हो रहा है तो ये सामने वाला डर रहा है कि डॉक्टर बारेला अगर मेरे सामने खड़ा होगा तो उसके सामने मैं टिक नहीं पाऊंगा, ऐसा वो सामने वाला डर रहा है. अपना नगर सेवक कोई पूछता है, डरते हैं, बोले वो कुछ कर देगा. तो मैं इंसान नहीं हूं क्या? इंसान हूं, एक दहाड़ने वाला इंसान हूं जो सातपुड़ा में पैदा हुआ है, डरने वाला नहीं है. अरे तुम्हाला जर विकता आलं असतं ना तर त्या माणसाने तुम्हाला पण विकलं असतं. तुमची सगळी माणुसकी विकली, तुमची आत्मसन्मान विकला, सगळं या माणसाने विकलेलं आहे. तो विरोधकाला कळतं की डॉक्टर बारेला मला जड होणार आहे. त्याला कळू शकतं, तो इतक्या लांबून येऊन मग ज्या तालुक्यात मी जन्माला आलेलो आहे त्यांना कळत नाही का की डॉक्टर बारेला त्याच्या विरोधात लढतोय, तर या पठ्ठ्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. त्यांना कळत नाही का इनको बदलने की हिम्मत रखता हूं, इस तहसील में अच्छा करने की हिम्मत रखता हूं, जो चल रहा है उसको बदलने की हिम्मत रखता हूं. आणि म्हणून लढायचं स्वप्न बघतो. पण त्या नेत्यांना म्हणता की यांनी भंगार खाल्लं, त्यांनी कारखाना खाल्ला. अरे कशी हिम्मत होते तुझी बोलायची? जाऊन बघा निमगावांच्या रस्त्यावर खाली काळी माती यायला लागलेली आहे, म्हणजे अख्खच्या अख्खं शेत उखडायला लागून गेलेलं आहे. एवढा पैसा त्या माणसाने खाल्लेला आहे. अरे तुम्हाला जर विकता आलं असतं ना तर त्या माणसाने तुम्हाला पण विकलं असतं. तुमची सगळी माणुसकी विकली, तुमची आत्मसन्मान विकला, सगळं या माणसाने विकलेलं आहे. आणि म्हणून हा पठ्ठ्या लढतोय, कारण की मला असं सहन होत नाही. मी राजकारणी माणूस बिलकुल नाही आहे. गावाचं नाव सांगतो ना, हो लासूरचा पोरं नाही मेले का रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट मध्ये? या खड्ड्या चुकवताना त्या वेळोद्याचे पोरं नाही मेलेत का? त्या घोडगावचे पोरं नाही मेलेत का? आमचे दोंडवाड्याचे, आमचे कृषीचे ते कर्मचारी नाही मेलेत का? असे किती लोकांनी आम्ही गमावलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही आज शंड सारखे बसलेले आहात आणि घरामध्ये बसून फक्त विचार करताय, मैं राष्ट्रवादी, मैं काँग्रेस, मैं बीजेपी. अरे तो माणूस तुमच्या छातड्यावर मिऱ्या टोचून आज आमदार नाही तर मंत्री बनण्याचं स्वप्न बघतोय आणि आपण बसलेलो आहोत. थोडं ऊन सहन करू शकत नाही, त्याच्या विरोधात बोलू शकत नाही. ही आपली मानसिकता आहे का? लढणं जाऊ द्या. अरे 1-2 नंबरचा धंदा नाही आहे. एक 20 रुपयाची इंजेक्शन टोचल्यावर पैसा जमा करतो. रात्री 2-2 वाजता या माझ्या महिला, नहीं हमारा डॉक्टर है. काय का डॉक्टर है तुम्हारा? मैं सिर्फ ऐसे बीमारी दूर करने की हिम्मत नहीं रखता हूं, इस तहसील को बदलने की हिम्मत रखता हूं, इस तहसील में अच्छा करने की हिम्मत रखता हूं, जो चल रहा है उसको बदलने की हिम्मत रखता हूं. आणि म्हणून लढायचं स्वप्न बघतो. पण मला आज खऱ्या अर्थानं वाटतंय की मी इतक्या वर्षातनं खरंच चूक केली आहे. पटत नाही ना नेत्यांना आवडत नाही काम केलेलं. ते माझे असतील, कोणाचे असतील, समोरच्या माणसाला कळतं, हो तो विरोधकाला कळतं की डॉक्टर बारेला मला जड होणार आहे. त्याला कळू शकतं, तो इतक्या लांबून येऊन मग ज्या तालुक्यात मी जन्माला आलेलो आहे त्यांना कळत नाही का की डॉक्टर बारेला त्याच्या विरोधात लढतोय, तर या पठ्ठ्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. त्यांना कळत नाही का? काय करतायत? आणि आम्ही म्हणतो हा आमना नेता, तो आमना नेता. आज तुमचे नेते कुठे आहेत? त्या नेत्यांना म्हणता की यांनी भंगार खाल्लं, त्यांनी कारखाना खाल्ला. अरे कशी हिम्मत होते तुझी बोलायची? काय आणलेलं आहे या तालुक्यामध्ये तुम्ही? इथली माती सुद्धा तुम्ही खाल्लेली, इथलं पाणी सुद्धा तुम्ही खाल्लेलं आहे. आणि आमच्या नेत्यांवर आरोप करताना लाज वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही विचारलं का? एखाद्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं, आमच्या तालुकाध्यक्षांनी विचारलं, आमच्या एखाद्या संचालकांनी विचारलं का, ए बाबा आमच्या नेत्यांविषयी बोलायला तुला लाज वाटत नाही का? असा एखादा पदाधिकारी विचारतो का? कोई पूछता है क्या? अपना नगर सेवक कोई पूछता है? डरते हैं, बोले वो कुछ कर देगा. तो मैं इंसान नहीं हूं क्या? इंसान हूं, एक दहाड़ने वाला इंसान हूं जो सातपुड़ा में पैदा हुआ है, डरने वाला नहीं है. और इसके लिए तुम्हारे लिए लड़ने की कोशिश करता हूं कि मैं सोचता हूं कि सिर्फ हम लोग बिगाड़ी काम करने वाले नहीं है. मैं सोचता हूं कि हम लोग, हमारे बच्चों को भी कुछ काम धंदा मिले, आपल्या पोरांना काम धंदा भेटायला पाहिजे. आणि म्हणून लढायचा विचार केला. चुकलाय का माझं? अरे तिथपर्यंत पोहोचलो, शरद पवार साहेबांपर्यंत पोहोचलो. कहां तक पहुंचा ये बंदा? वो सातपुड़े के देवझरी में पैदा हुआ ये बंदा 12:30 बजे शरद पवार साहब के कैबिन तक पहुंच सकता है. ये सिर्फ तुम्हारे खिदमत में किया है जो वजह है, उसकी वजह से पहुंचा. पर
वहां पर भी अगर टिकट कट हो रहा है तो ये सामने वाला डर रहा है कि डॉक्टर बारेला अगर मेरे सामने खड़ा होगा तो उसके सामने मैं टिक नहीं पाऊंगा, ऐसा वो सामने वाला डर रहा है। अगर सिर्फ पार्टी से इंसान चुन के आता है, अगर पार्टी मिले तो भी इंसान दहाड़ सकता है, अगर पार्टी पीछे रहेगी तभी इंसान बोल सकता है, ऐसा अगर रहता ना तो पिछले 4 इलेक्शन ऐसे ही ताकत से बोलने की हिम्मत इस डॉक्टर बारेला में नहीं रहती। तुम्ही आम्हाला शिकवलंय, जे मायबापांनी मला शिकवलं त्याच्यामुळे ही लढण्याची हिम्मत आहे। आणि म्हणून मला आज या चोपडा तालुक्यातील मराठा समाज असेल, गुजर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, इतर अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, यांना विचारायचंय, तुमच्यामध्ये खऱ्या अर्थानं माणसाचं रक्त आहे का? तुमच्यामध्ये खऱ्या अर्थानं सडसडणारं रक्त आहे का? की जे रक्त आज तुम्हाला दिसून येतंय की या आपल्या तालुक्याची या माणसानं वाताहात केलेली आहे, या तालुक्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत, समाजामध्ये भांडणी लावलेले आहेत। ओ या माणसानं तहसील त्याच्या ताब्यात ठेवलेलं आहे, पोलीस स्टेशन त्याच्या ताब्यात ठेवलेलं आहे, गुंडांचा सुळसुळाट केलेला आहे। अशा माणसांना आपण ताब्यात ठेवतोय। ओ याचे चिल्ले पल्ले कुठेतरी येतात, एका झेडपी सदस्याला मारतात तरी सुद्धा आम्ही शांत बसतो। असा जर तालुका शांत बसणारा असेल तर मला या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं राजकारणी होण्याची लाज वाटते शरद भाऊ। म्हणून तुम्हाला सांगतोय की मी राजकारणी माणूस बिलकुल नाहीये। अहो मला खऱ्या अर्थानं मी त्यावेळेस ती अंतयात्रा काढली होत नाना, आपण त्या रस्त्याची अंतयात्रा काढली ती सुद्धा चूकच होती। त्याऐवजी चोपडा तालुक्यातलं माणुसकी आणि चोपडा तालुक्यातलं शौर्य, चोपडा विधानसभेतलं या लोकांमधलं, या तरुणाईमधलं जे लढण्याचं संघर्षाचं हे जे स्पिरिट आहे ना, हे संपलेलं आहे। त्याची आपण यंत्रयात्रा काढायला पाहिजे होती, तेव्हा आपल्याला समजलं असतं की चोपडा तालुका लढणारा बिलकुल नाहीये। तालुक्यातल्या जनतेने, आमच्या नेत्यांनी असं कोणतं माईचं दूध पिलेलं आहे की आम्ही इतकं शांत बसू शकतो? मला हा प्रश्न विचारायचा आहे। माझं रक्त सडसडतंय, अरे मला काही घेणं देणं नाहीये। तुम्ही इथून उन्हातून गेल्यानंतर उद्या परत आप वापिस कल आपको मजूरी के लिए खेत में जाना है, मेरे को नहीं जाना है। मैं वापिस एसी में बैठूंगा, 200 रुपए फीस दूंगा आपसे, नौकरी को लग जाऊंगा। मेरे को कुछ नहीं करना है बाबा, मेरा कुछ नहीं, मेरा सब कुछ अच्छा है। मैं तुम्हारे लिए लड़ने की कोशिश कर रहा हूं पिछले 17 सालों से। ही परिस्थिती की मी या चापड्याच्या तालुक्याच्या, या चोपड्या तालुक्याच्या कुशीमध्ये कसा जन्माला आलो असेल, कारण की इथले लोक सुस्तावलेले आहेत, इथल्या लोकांचा बुद्धी मरायला लागलेली आहे, इथल्या लोकांना आज त्यांची आत्मीयता नष्ट झालेली आहे, इथल्या लोकांमध्ये माणुसकी सुद्धा राहिली की नाही वाटत नाहीये। और जो माणूस कारखान्याच्या विद्यमान व्हाईस चेअरमनचा कॉलर पकडू शकतो, त्या माणसाला तुम्ही आता निवडून देणार आहेत, हे विचार तुम्ही करा। त्या आघाडीच्या सरकारामध्ये राष्ट्रवादी होती, काँग्रेस होती आणि शिवसेना होती, तर त्या सरकारामध्ये सुद्धा हा भाऊ आमचा बॅनर लावून उद्घाटन करायचा, तर त्या आघाडीचं सरकाराचं त्या लोकांचं सुद्धा त्यांनी कधी त्यांची बाजू घेतली नाही ना। भाईंना बोलवलं ना, संदीप भैयांना बोलवलं, कोणाला बोलवलं नाही। काही दिवसांनी सरकार बदललं, महायुतीचं सरकार आलं, भाजपवाले उधर जाओ असं म्हणून भाजपवाल्यांना सुद्धा जवळ घेतलं नाही। मगरुरीपणा म्हणतात याला हुकुमशाही म्हणतात, मै चलेचो कायदा। आणि असा माणूस या तालुक्यात आलेला आहे। वाटायला लागलं होतं 2014 नशिबाने गेली, आपल्या नशिबात नव्हती। 19ला लढलो, हे तुमच्या आमच्यासाठी लढलो, अपक्ष लढत होतो। डॉक्टर बारेलाला उठला सुटला का अपक्ष लढतो असं लोकांना वाटतं। लढायची गरज नाहीये, पण चीड येते या तालुक्याची। काय सहन करतात आम्ही? 15 मिनिटाचं ऊन सहन करत नाही, परंतु चारी बाजूचे खड्डे सहन करणारे आम्ही आहेत। मेरे को पूछना है आपको, आपके बच्चों को पढ़ा रहे हो? अभी शकील ने अभी बात की, ये में बीएड लड़का है, काम क्या कर रहा है? वो पेंटर ही काम कर रहा है। नौकरी रोजगार मिल रहा है आपको? जाओ मिस्त्री काम करो, और सह नहीं सकते हो 15 मिनट के लिए अपना धूप नहीं सहन सकते हम लोग, और चाहिए अपने को यहाँ पे कुछ करना है। काय करतोय चोपड्या तालुक्यामध्ये आम्ही? काय भेटलं? एक रोजगार भेटलेला आहे का? अरे जे पोरं रस्त्याने पडतायत त्यांना काम धंदा भेटलाय का? विचार करा तुम्ही। मला काम धंदा आहे, मी नोकरीवर आहे,
माझा दवाखाना आहे, तुमची सेवा करतोय, सगळं काय करतोय, मला गरज आहे का? 15 साल से क्यों घूम रहा हूं मैं?